नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सपोरो जपान. तर आज मी तुम्हाला इंटरेस्टिंग स्टोरी सांगणार आहे, जे की मी एक्सपिरियन्स म्हणण्यापेक्षा पाहिली. तर आता मी जपानच्या सपोरो सिटीमध्ये आहे आणि इथं स्ट्रीटवर चालत चालत मी एका रेस्टॉरंटमध्ये चाललेलो आहे, जे की महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट आहे. आणि मी तुम्हाला सांगतो त्या रेस्टॉरंटच्या ओनरची कहाणी, की तो रेस्टॉरंट ओनर आहे पुण्यावरून जपानमध्ये शिफ्ट झाला असेल, काय असेल मी जास्त काही विचारलं नाही. ॲज अ स्टुडंट और ॲज अ बिझनेस म्हणून, बिझनेस तर नसेलच, ॲज अ स्टुडंट म्हणूनच असेल मे बी. तर ते आले होते भरपूर वर्षापूर्वी आणि त्यांनी एक लोकल सिटीजन आहे इथली जपानची, तिच्याशी लग्न केलं. आणि लग्न केल्यानंतर त्यांना मुलगी वगैरे आहे, जी की स्कूल चालू आहे म्हणजे तिचं. तर त्यांनी हे सपोरो सिटी नदर्न मोस्ट स्पॉटला आहे जपानच्या, जे की बर्फ वगैरे भरपूर असतो. इथं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की रस्त्याच्या पूर्ण साईडनं बर्फ वगैरे आहे आणि एकदम बेकार थंडी असते, भयानकवाली, जी की आपल्याला माहीत पण नाही आहे. जर आपण कुणी महाराष्ट्राच्या बाहेर जर जात नसेल तर त्यांना कळणार पण नाही की एवढी बेकार थंडी, पूर्ण हात वगैरे फ्रीज होऊन जातात, पूर्ण जाम होऊन जातं. तुम्ही बघू शकता रस्त्यावर लिटरली बर्फ वगैरे आहे, पूर्ण लोकं सगळी जॅकेट वगैरे घालून फिरत आहेत, पूर्ण मास्क वगैरे, टोपी. तर आपल्यासाठी तर ही भयानकच थंडी आहे. आणि अशा लोकेशनला, म्हणजे ही जी सिटी आहे ती क्राऊडेड आहे, टुरिस्ट वगैरे भरपूर येतात इथं, मोठे मोठे फंक्शन्स वगैरे असतात. तर एक सिटी सेंटर आहे, तर इथं त्यांनी एक रेस्टॉरंट खोललेलं आहे. असं जास्त फॅन्सी नाही आहे, एकदम बेसिक, म्हणजे मिनिमम जिथं की ते स्वतः राहतात आणि तिथंच रेस्टॉरंट रन करतात. आणि मी तुम्हाला तिथं घेऊनच जाईल, दाखवेल तुम्हाला. आणि ते रेस्टॉरंट म्हणजे एक छोटीशी स्पेस आहे, तिथंच त्यांचे म्हणजे राहण्याची वगैरे सोय आहे. बाकी त्यांनी काही जास्त खर्च केलेला नाही आहे तिथं, पण टेस्ट वगैरे एकदम मस्त आहे. जर तुम्ही कधी जपानमध्ये सपोरो सिटीमध्ये आला तर तुम्ही नक्की इथे जावं. टेस्ट एकदम भन्नाट आहे, भन्नाट म्हणायला काही हरकत नाही आहे. आणि मला त्यांनी स्पेशली आपल्या महाराष्ट्रीयन मसाल्यामध्ये जेवण तयार करून दिलं, म्हणजे त्यांना पण भारी वाटलं की आपल्या इकडचं कोणीतरी आलेलं आहे फिरायला वगैरे. सो त्यांनी एक पाहुणचार म्हणून मला स्पेशली डिश बनवून दिली खाण्यासाठी. नंतर इथं तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये, लोक सिग्नल प्रॉपर फॉलो करतात आणि बाकीचे सगळे लोक फॉलो करतात, म्हणून आपल्याला पण एक उत्साह येतो की आपण पण तो फॉलो केला पाहिजे. आणि फॉलो होतो आहे पण. मस्त वाटतं आहे, पूर्ण असं एकदम गजबजलेलं गाणे वगैरे. तर बघू शकता आता ग्रीन झालेलं आहे, आता सगळे चालायला सुरू. असं सिग्नल कोण मोडताना तुम्हाला दिसणार नाही, म्हणजे चालत असू दे, गाड्यांवर असू दे, एकदम मस्त शिस्तप्रिय असं शहर कंट्री आहे. तर आता आपण जवळ आलेलो आहे ज्योती नाव आहे रेस्टॉरंटचं. आणि तर ही आहे फर्स्ट फ्लोअरवर. आता आपण आलेलो आहे, ही आहे एंट्रन्स, लिफ्टमधून बाहेर आलेलं एंट्रन्सच आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. या साईडला जो अंधार दिसतो तिकडे रेस्टॉरंट आहे, तिकडे रेस्टरूम आहे आणि हँडवॉश वगैरे करण्यासाठी जागा आहे. हे बिलिंग काउंटर आहे. मी परत तुम्हाला दाखवतो. इकडे म्हणजे हा बाहेरचा एरिया, इथं काहीच नाही बसायला वगैरे, जस्ट एंट्री. हे आहे रेस्टॉरंट. बघा तुम्ही एवढाच स्पेस आहे. आणि ते समोर तुम्हाला कर्टन्स दिसत आहेत, तिथे त्यांचे ते राहण्याची सोय आहे, म्हणजे हे जे दिसतं आहे ते. आणि एवढी लोक एका वेळी बसू शकतात. बार काउंटर वगैरे आहे इथे आणि व्हेज नॉनव्हेज दोन्ही भेटतं इथं. तर आपलं जेवण वगैरे मस्त झालेलं आहे, खूप चांगलं. म्हणजे इथे मला भेटतच नव्हतं ॲज अ महाराष्ट्रीयन टाईपमध्ये खायला, तर आज मनसोक्त खाऊन घेतलेलं आहे मी. आणि हे ते दादा आहेत ज्यांचं रेस्टॉरंट आहे. मस्त असं त्यांना चालवतात, गर्दी असते, वेटिंग पण भरपूर असते. तर तुम्ही जर कधी इकडे आला तर नक्की इथे विजिट करा. आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी, अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर येत राहा, विजिट करा, पहा मी काय काय अपलोड करतो आहे, वेगवेगळ्या कंट्रीच्या व्हिडिओज. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.